नमस्कार मंडळी. तर बघा, आज बनवत आहे रव्याचे लाडू. आणि लाडू बनवण्यासाठी तुपामध्ये छान असा रवा जो आहे तो मी भाजून वगैरे घ्यायला लागले. आणि बिना पाकातले लाडू बनवणार आहे आज. कारण माझ्या जाऊबाईंची जी मुलगी आहे ती आता उद्या त्याला मुंबईला जाणार आहे. कारण तिकडे ती जॉबसाठी असल्यामुळे मग तिला देण्यासाठीच मस्त असे मी तुपातले जे लाडू आहेत ते म्हटलं बनवून द्यायचं. मागच्या वेळेला पापडी वगैरे अशी बनवून दिलेली होती. सकाळी तिला जेवायला वगैरे बोलवलं होतं, तर तिला थालीपीठ खायचं होतं. तर मस्त असं थालीपीठ, दही, मुगाची उसळ, हिरवे जे मूग असतात त्याची, शेंगदाण्याची चटणी आणि इंद्रायणी तांदळाचा जो भात असतो तो केलेला होता. आणि मस्त अशी हिरव्या मुगाची रबरबीत असा रस्सा असं बनवलेलं होतं. आणि तिला जेवायला बोलवलेलं होतं. तर आता म्हटलं उद्याच्याला जाणार आहे, तर तिला काहीतरी द्यायचं म्हणून म्हटलं आपलं घर म्हणजे घरीच तूप वगैरे आहे, तर मस्त असे तुपातले लाडू द्यायचे. कसं पाकातले लाडू केले ना तर मला अंदाज लागत नाही आहे पाकाचा, त्यामुळे म्हटलं बिना पाकातले अगदी छान असे लाडू आपण तिला बनवून द्यायचं. कारण उद्या गेल्यानंतर आता ती कधी येईल काय माहीत नाही. छान असा आपण रवा जो आहे तो बघा भाजून घ्यायला लागलेला आहोत. अगदी वास सुटेपर्यंत चांगला रवा असा भाजून घ्यायचा तुपामध्ये. जेवढा आपण चांगला भाजेल तेवढा म्हणजे रव्याचे जे लाडू आहेत तेवढे खूप चांगले होतात. तर छान असे आपण बघा भाजून घेतोय रवा. तर आता बाहेर पण पाऊस वगैरे लागलाय पडायला भरपूर असा. तर आता पंचमीपर्यंत तर कमीत कमी जो पाऊस आहे तो पडतच असतो, एकसारखा चालूच असतो, झिमझिम 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 असा. तर आणि आता आपण गावामध्ये गेला कारण दिदी आला, त्यामुळे त्याला खूप आनंद झाला आहे. त्याची वाट बघत थांबली होती. मग म्हटली त्याला सोबतच घेऊन जातो. तो गावातल्या घरी गेला. आता म्हटलं स्वयंपाक बनवण्याच्या आधी मस्त असे जे रव्याचे जे लाडू आहेत ते बनवून वगैरे घ्यायचे. तर मी ह्याच्या आधी पण बऱ्याच वेळेला बनवलेले आहेत लाडू. खूप छान होतात आणि पाकात वगैरे काही झंझट वगैरे नाही आहे. अगदी वास सुटेपर्यंत खमंग असा आपण रवा जो आहे तो भाजून घ्यायचा चांगला. जेवढा आपण रवा चांगला भाजेल तेवढे लाडू छान होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ते थंड झाल्यानंतरच ह्यामध्ये पिठी वगैरे मिक्स करायची, जी साखरेची असते ती थोडंसं मिक्सरला वगैरे फिरवून घ्यायचं. आणि त्यानंतर लाडू वळायला घ्यायचे. खूप छान अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे लाडू बनतात. खायलाही खूप भारी लागतात. महत्त्वाचे तुपातले असतात, डालडा वगैरे काही चिटकान नसतं. तर तुम्ही करून एकदा बघा रेसिपी ही जी आहे ती. तर इथे मला व्हिडिओ चालू आहे ते माहीतच नाही. एकदम खाली असं कापड इथं हात पुसण्यासाठी ठेवलेलं होतं ते दिसतं. व्हिडिओ चालू आहे ते म्हणजे लक्षात आलं नव्हतं. तर आता आपला जो रवा आहे तो खूप छान असा भाजला आहे बघा. मस्त असा रवा भाजला आहे. वास तर इतका छान सुटला आहे ना, खमंग असा वास सुटलेला आहे बघा. मस्त असे आपले जे रवा लाडू आहेत अगदी पेढ्यासारखे तयार झालेले आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे, भरपूर असं तूप घालून बनवलेले आहेत. तर इथं बघा ह्याच्यामध्ये डब्यामध्ये वगैरे असे भरलेत, तर उद्या द्यायचे. हे बघा असे लाडू आहेत. खूप छान असे लाडू होतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. तर बाहेर पण बघा पाऊस वगैरे पडायला लागला आहे. तर उद्या ती जाणार आहे मुंबईला, त्यामुळे म्हटलं आजच बनवून घ्यायचे लाडू. तर आता थोडाफार स्वयंपाक आहे शिल्लक, थोडा करायचा आहे. तेवढा झाला की मग आवरलं सगळं. तोपर्यंत आधी म्हटलं लाडू वगैरे बनवून घ्यायचे. उद्या होतं बनवायचं नाही होतं, राहून जातं. आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते पण जरा थोडंसं द्यायचं म्हटलं जाताना. तर ते मस्त असे रव्याचे लाडू आपले बनवून तयार आहेत. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.